पावसाळा तोंडावर आला असतानाही कल्याणपूर्व परिसरातील मोठे नाळे तसेच मध्यम स्वरूपातील नाल्यांची सफाई 50% ही झाली नाही। कल्याणपूर्वेतील या नाल्यांची सफाई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसह शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी गुरुवारी दुपारी केली आणि या दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत येत्या काही दिवसात नाले सफाई पूर्ण क्षमतेने झाली नाही तर शिवसेना स्टाईल यांना दाखवावा लागेल असा इशारा महेश गायकवाड यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे। प्रत्येक वर्षी महापालिका मोठे नाले, माध्यम नाले तसेच अंतर्गत गटारांच्या साफसफाईचा ठेका खासगी संस्थांना देत असते, परंतु संबंधित ठेकेदार आपले काम पूर्ण न करताच कामाच्या बिलांची वसुली करत असतात। हीच बाब लक्षात आल्याने कल्याणपूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी महापालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकारी सुरेश सोळंकी यांचे बरोबर कल्याणपूर्वेतील नाल्यांची पाहणी दौरा केला व या दौऱ्यादरम्यान नाल्याची कशा प्रकारे साफसफाई झाली आहे हे या अधिकाऱ्यांच्या निर्देशनास आणून देत त्यांना चांगले धारेवर धरले व येत्या काही दिवसात हे नाले पूर्ण क्षमतेने साफ न झाल्यास यांना शिवसेना स्टाईलने दाखवण्यात येईल असा गंभीर इशारा दिला आहे। यासमयी पालिका अधिकारी पावसाळ्यापूर्वी सर्व नाले पूर्ण क्षमतेने साफ करून देण्यात येतील असे आश्वासन दिले आहे। महानगरपालिकेचे अधिकारी आलेले त्यांना या ठिकाणी दाखवू इच्छितो की आपण दरवर्षी ज्या ठेकेदारांना ठेका या ठिकाणी नाले सफाईचं देतो अशा पद्धतीचं निष्क्रियपणे काम केलेलं आहे। म्हणजे इथे पाहायला गेलं तर इथे काहीच केलेलं नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जो पाऊस 4 ते 5 दिवसाचा पडणार आहे, पहिल्या पावसातच इथली घरं सगळी पाण्याने भरणार आहे। मला माननीय आयुक्त महोदय जाखड मॅडमला एवढंच विनंती करतो की आपण स्वतः या ठिकाणी लक्ष द्यावे, जेणेकरून इथल्या रहिवाशांना दिलासा मिळेल अशा पद्धतीचं नाले सफाई झाले पाहिजे। असं आपण जे ठेकेदार आहेत त्यांचं बिल तिकडे पास करू नये अशी विनंती करतो। हो सर, इकडे या। अरे हो रे, या इकडे। आता हा गाळ काय ठेवलाय, कोणासाठी ठेवलाय हा गाळ नाही का? हा गाळ ही साफसफाई आहे का? तुम्हाला जेव्हा माहिती आहे की एक ठेकेदार जो ठेकेदार बऱ्याच वर्षापासून काम करतो, असं निश्चितपणे काम करतो, त्याच ठेकेदाराला आपण कॉन्ट्रॅक्ट का देतो? तुम्हाला तर पाठवलंय ना, हा मग तुम्ही माहिती घ्या ना या गोष्टीची। हे बघा आता इथे पाणी भरणार 100% आणि बरेचसे इथल्या बिल्डिंग आहे आणि इथल्या चाळी आहेत, त्यांना भरपाई मिळाली जात नाही, मिळते तर काय मिळते किरकोळ स्वरूपात मिळते। 1-1 लाख रुपयाचं नुकसान होतं आणि 5,000 मिळतात। 2-2 लाख आता लोकांच्या घरात सामान आहे, स्थानिक रहिवासीकडे आले आणि हा कचरा जो तुम्ही साफ करता ना तो पहिला उचला तो किती साफसफाई झाली। आज उद्या जर पाऊस पडला ना तो कचरा सगळा इकडे येणार आहे परत। हा सर, हा आलो मी सर, पोहोचलो नाही आहे सर। या नाल्याचा जो गाळ आहे तो अजून काढलेला नाही आणि त्याचा बाजूचा इतर गाळ जो आहे तो साठवून दिलेला आहे, नाल्यावरती साठवून दिलेलं आहे। तो सगळा काढला पाहिजे ना, तर 100% पाणी भरणार, इथे नाही भरणार। हा हा, मी त्याला दाखवतो, अजून पुढचा पण दाखवतो त्यांना। आणि इथे ही परिस्थिती एवढी भयानक आहे ना इथली, या स्मशानभूमीच्या समोर जो नाल्यानगर थोड्या चाळी आहेत ना, तिथे 100% दरवर्षी पाणी भरतं। कोणीच वाली नाही त्याला, म्हणजे असं आहे। तुम्ही हे बघायचं सर्व झालं ना। माननीय महेश गायकवाड साहेबांनी निदर्शनास आणून दिलं आहे, त्याप्रमाणे आम्ही संबंधित विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर यांच्या निदर्शनास आणून देतोय। माननीय सहाय्यक आयुक्त यांनी पाठवलेल्यानुसार मी त्यांना त्यांचा निरोप दिला। ठेकेदारांचे बिल आपण काढू